100% खात्री असणारे हे पहिले दोघं जण आहेत. म्हणजे 45 तो 50 स्कोर वाला, दुसरा 43 ते 45 स्कोर वाला, हे 100% खात्रीशीर इथं लेखीला पोहोचणार. नमस्कार मित्रांनो, पोलीस शिपाई आणि कारागृह पोलीस याच्यामध्ये मैदानी चाचणीमध्ये जर सिलेक्ट होण्यासाठी मैदानीची तयारी कशी व्हावी हे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर सर्वप्रथम तुम्ही सबस्क्राईब करायचं, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळवता येतील. आज आपण पोलीस शिपाई आणि कारागृह पोलीस संदर्भात बघतोय. नेक्स्ट व्हिडिओ आपला हा चालक संदर्भात असेल, त्याच्या पुढचा आपला SRPF संदर्भात असेल आणि त्याच्या पुढे 2 व्हिडिओ आपले कंबाईनली येतील, म्हणजे मैदानी प्लस लेखीचा काय स्कोर असायला पाहिजे वगैरे. ठीक आहे, बघा आता या व्हिडिओमध्ये पोलीस शिपाई संदर्भात बघतोय आपण. पोलीस शिपाई म्हणजेच कारागृह आणि दुसरा एक कारागृह पोलीसचं. याच्यामध्ये जर आपल्याला 100% ग्राउंड मध्ये, मी ग्राउंड बद्दल बोलतोय, मैदानीमध्ये जर 100% खात्रीशीर आपल्याला सिलेक्शन हवं असेल, म्हणजे कट ऑफ लिस्ट मध्ये आपलं नाव हवं असेल, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे. पोलीस शिपाई आणि कारागृह पोलीस याच्यामध्ये 3 इव्हेंट असणार आहे, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये 1600 मीटर आहे, मुलींसाठी 800 मीटर आहे, दुसरा गोळाफेक आहे दोघांसाठी, आणि दोघांसाठी सुद्धा 100 मीटर आहे. हे 3 इव्हेंट आहेत. त्या 3 पैकी कुठलेही 2 इव्हेंट आपले 100% आउट ऑफ असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण 100% शुअर असं म्हणू शकतो की आपलं मैदानी बसणारच आहे. मग तो कोणताही जिल्हा असू देत, त्याच्यामध्ये जागा कितीही असू देत, कमी असू देत, जास्त असू देत, तरी सुद्धा आपलं काम होणार आहे, मैदानीमध्ये आपलं सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे, आता बऱ्यापैकी जी मुलं आहेत या 3 पैकी 2 इव्हेंट आउट ऑफ करण्याचा टार्गेट मुलांचा असतो. एक तर 1600 मीटर, मुलींचा 800 मीटर असतो, आणि दुसरा इव्हेंट असतो तो गोळा. 100 मीटर हा जो इव्हेंट आहे ना, हा सिच्युएशन बेस्ड इव्हेंट आहे. म्हणजे त्या परिस्थितीनुसार मुलांचे मार्क्स कमी जास्त होतात. कधी तुम्ही डेमोत सुद्धा बघत असाल, कधी तुम्हाला 12 मिळतील तर कधी तुम्हाला 15 मार्क्स मिळतील, कधी तुम्हाला 10 मार्क्स मिळतील. आपण ज्या पद्धतीनं स्टार्ट करतो त्यावेळेस माइंड आपलं शार्प असणं गरजेचं आहे. तिथे सिच्युएशन वरती डिपेंड आहे सगळं. म्हणून तो इव्हेंट आउट ऑफ जरी आत्ता असला तरी पण त्यावेळेस राहीलच याची काही गॅरंटी नाहीये. पण 2 इव्हेंट मात्र, मग 1600 मीटर असेल आणि दुसरा गोळा असेल, हे जर तुमचं आउट ऑफ असेल तर गॅरंटेड तुम्ही सांगू शकता की सर मी भरतीला सुद्धा आउट ऑफ मारेन, आणि मारू शकता. ठीक आहे, तर आपण बघूयात या 5 सिच्युएशन आपण घेतल्यात. 5 पद्धतीचे जे तुम्हाला मी कट ऑफ सांगतोय, तर त्याच्यापैकी पहिले जे 2 आहेत ते जागा कमी असतानाही तिथं तुमचं सिलेक्शन होणार आहे, हे लक्षात असू देत. पहिल्या 2 बद्दल आपण बोलूयात. पहिला घेऊयात आपण सुरुवातीला की 100% शुअर असेल आपण 1600 मीटर आणि 800 मीटर, म्हणजे महिलांसाठी 800, मुलांसाठी 1600. याच्यामध्ये जर आपला 20 पैकी 20 मार्क्स असतील, म्हणजे पैकीच्या पैकी मार्क्स आपण मारत असू, आणि गोळा जर आपला आउट ऑफ असेल, म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला 2 इव्हेंट आउट ऑफ, तर 100 मीटर मध्ये तुम्हाला 10 मिळू देत, 12 मिळू देत किंवा आउट ऑफ असू देत, तर तुमचा स्कोर असेल 45 ते 50. म्हणजे 10 मिळाले तर 45 होईल, 12 मिळाले तर 47 होईल, आणि 15 मिळालं तर 50 होईल. आणि या स्कोअरवरती तो जिल्हा कोणताही असू देत, कितीही जागा असू देत, तिथे 100% तुमचं शिपाई आणि कारागृहामध्ये इथे बसणारच आहे. 45 ला पूर्ण सेफ आहे, सेफ स्कोर मानला जातोय 45. ओके, दुसरा विद्यार्थी बघा, म्हणजे दुसऱ्या क्रायटेरियाचा विचार करू आपण. याच्यामध्ये इथे जर समजा 1600 ला थोडासा प्रॉब्लेम असेल किंवा मुलीला 800 ला प्रॉब्लेम असेल, म्हणजे तुमचा जो टायमिंग आहे 1600चा हा 5:30च्या आतमध्ये येत असेल, म्हणजे 5:10 नसेल बसत, 5:30च्या आतमध्ये येतोय, तर त्या विद्यार्थ्याला 18 मार्क्स मिळणार आहेत. मात्र त्याचा गोळा आउट ऑफ असायला पाहिजे. असं जर असेल आणि इकडे पुन्हा जर 10-12 मार्क्स पकडले आपण, मी इथं 15 पैकी 15 कुठेच पकडलेले नाहीत, कारण तो सिच्युएशन बेस्ड इव्हेंट आहे 100 मीटर वाला. ठीक आहे, आता इथे बघा 18 मार्क्स हे, 15 मार्क्स हे, आणि 10 ते 12, 10 किंवा 12 इथले, तर इथला स्कोर तुमचा होऊ शकतो 43 आणि 45, 43 किंवा 45. तर हा स्कोर सुद्धा सेफ मानला जाऊ शकतो. म्हणजे मुद्दा लक्षात घ्या, हे जे पहिले 2 स्कोर लिहिलेले आहेत ना दोघांचे, तर त्याच्यामध्ये जागा जरी कमी असतील तरी सुद्धा तुमचं इथं कट ऑफ मध्ये नाव येऊ शकतं, म्हणजे तिथं मैदानीमध्ये तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. ठीक आहे, बाकी थोडंसं खाली जाऊयात. म्हणजे 100% खात्री असणारे हे पहिले 2 जण आहेत. म्हणजे 45 तो 50 स्कोर वाला, दुसरा 43 ते 45 स्कोर वाला, हे 100% खात्रीशीर इथं लेखीला पोहोचणार. ठीक आहे, तिसरा जण बघूयात. मग तिसरा बघूयात, त्याच्यामध्ये जर तुमचा 1600 किंवा 800 मुलींचा 16-18 मार्क्सचा येत असेल, आता 16 किंवा 18 मार्क्सचा, म्हणजे 16 पर्यंत जर आलो तर म्हणजे 5:50चं टायमिंग म्हणतो आपण, त्याच्या आतमध्ये असेल, गोळा जरी थोडा कमी गेला 12चा तरी सुद्धा इथं 3 मार्क्स डायरेक्ट कट होणं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि तुमचा 100 मीटर हा 10-12 मार्क्सचा राहिला तर तुम्हाला एक साधारणतः 38 ते 42 पर्यंत स्कोर जाऊ शकतो. आणि हा सुद्धा
बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हा स्कोर सुद्धा सेफ राहू शकतो. ठीक आहे, हा पहिल्या टप्प्यातला म्हणजे दुसऱ्या टप्प्यातला पहिला स्कोर बघतोय आपण 38 ते 42, हा सुद्धा सेफ राहू शकतो. पण याची कट ऑफची वाट पाहावी लागणार आहे आपल्याला. मी जे खालचे 3 टप्पे सांगतोय तुम्हाला, याच्यामध्ये तुम्हाला कट ऑफ लागण्याची वाट पाहावी लागणार आहे. मग तो डिपेंड असणार आहे त्याच्या कास्टवरती, कुठल्या कास्टचा आहे तो विद्यार्थी त्याच्यावरती डिपेंड राहणार आहे. आता ओपनवाला असेल तर त्याला चॅलेंज होऊ शकते इथं तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा. पण बाकीचा कुठल्या क्रायटेरियातला विद्यार्थी असेल किंवा कुठल्या इतर कास्टचा विद्यार्थी असेल तर त्याला इथं सेफ मध्ये म्हणायला काही हरकत नाही. चौथा पॉइंट बघा, याच्यामध्ये जर तुमचा 16-18 मार्क्स पर्यंत गेला, म्हणजे हाच मेन मुद्दा इकडे 5:50चा टायमिंग मुलांचा लागतंय, तरी सुद्धा इथं सेफ म्हणू शकतो आपण. आणि जर गोळा तुमचा 10 किंवा 12 मार्क्सचा जात असेल आणि 100 मीटर हा 8 किंवा 10 पर्यंत जात असेल तर ऍव्हरेज स्कोर हा तुमचा बनतो 34 ते 40 मध्ये. आणि हा थोडासा डेंजर झोन मधला स्कोर म्हणायला हरकत नाही. इथे सांगता येत नाही बसेल नाही बसेल, समजताय, तरी सुद्धा बऱ्यापैकी मुलांचा हा स्कोर राहतो बरं का. इथंच मुलं अडकतात, बऱ्यापैकी या स्कोरवरती मुलं स्टेबल असतात. आता इथे तुमचा जर का स्कोर आला एवढा, म्हणजे तो 40 असेल, 38 असेल, 36 असेल, 34 असेल, तर त्याला लीड नसल्यामुळे लेखीला चॅलेंज पुढे भरपूर येणार आहे. तर त्याच्यासाठी इथं जर तुम्ही असाल तर प्रयत्न करा एकतर गोळा आउट ऑफ करण्याचा किंवा एकतर 1600ला कव्हर करण्याचा. ठीक आहे, दोन पैकी एक इव्हेंट तरी तुमचा कव्हर झाला पाहिजे किंवा व्हायला पाहिजे. हा 2 पैकी एक इव्हेंट कव्हर झाला तर तुम्ही डायरेक्ट दुसऱ्या टप्प्यात जाता, लक्षात घ्या. आणि 100 मीटरला फक्त 10 मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहेत मिनिमम, तर तुम्ही वरच्या ह्याच्यात जाऊ शकता, डायरेक्ट 43 तुमचं टोटल होऊ शकतं. ठीक आहे, म्हणून थोडंसं याच्यावरती फोकस करा. आणि शेवटचं आपण म्हणूयात की 14-16 जरी घेतले, 14-16 जरी आपल्याला आले मार्क्स 1600 मीटर मध्ये, पण मात्र गोळा जर तुमचा आउट ऑफ झाला तरी सुद्धा तुमचा स्कोर चांगला येऊ शकतो आणि तो 37-41 पर्यंत जाऊ शकतो. तर मित्रांनो लक्षात घ्या, हे जर तुम्ही नीट समजून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं आपण हे मार्क्स डिवायडेशन केलंय. आणि हे जे काही मी तुम्हाला सांगितलंय हे मागच्या भरत्यांचा अनुभव आहे माझा हा, मी त्याच्या हिशोबाने तुम्हाला सांगितलंय. आणि तुम्हीही बघितलं असेल की या स्कोर शिवाय आता जो काय आपण या बोर्डवरती स्कोर लिहिलेला आहे की नाही, या स्कोर शिवाय सिलेक्शन होणं शक्य नाही. याच्या खाली जर का कोण जात असेल ना, म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे इकडे 100ला 8 पेक्षा खाली जातोय, गोळ्याला 10 पेक्षा खाली जातोय आणि 5:50ला 6-10 क्रॉस करतोय, तर त्याचं ह्या भरतीमध्ये काम नाही, हे स्पष्ट आहे. ठीक आहे, तर त्याला पुढच्या भरतीची तयारी करावी लागेल. या भरतीत जर आपल्याला सिलेक्शन हवं असेल तर आपल्याला 100% एवढा स्कोर आणणं गरजेचं आहे. आपण हे बघतोय. ठीक आहे, आता इथे एक गोष्ट याच्यातून लक्षात आली आपल्याला की बाबा 2 इव्हेंट कुठले तरी आउट ऑफ असणं गरजेचं आहे. मग तो 1600 आहे आणि गोळा आहे. 100 मीटर सिच्युएशन बेस असल्या कारणाने ते तेवढं पॉसिबल नाहीये. पण 100 मीटर जरी तुमचा 10-12 घेऊन गेला आणि गोळा जर आउट ऑफ असेल तर 1600 मध्ये जरी तुमचे 2 गेले तरी पण चालण्यासारखं आहे, ते आपण कव्हर करू शकतो. ठीक आहे, लेखीवरती मात्र थोडंसं ताण जाऊ शकतं. आणि जर तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये असाल तर तुम्हाला लीड तुमच्या कास्टच्या कट ऑफ पेक्षा तुम्हाला मिळालेले मार्क्स हे 8 ते 10 मार्क्स जास्त असू शकतात. ठीक आहे, त्याच्यामुळे लीड चांगले असेल आणि लीड चांगले असेल तर तुम्हाला लेखीवरती तेवढा तुमच्या ताण येणार नाही आणि सिलेक्शन मध्ये तुम्हाला एक कॉन्फिडन्स लेवल तुमची हाय होईल, त्याचा फायदा तुम्हाला सिलेक्शन मध्ये नक्की होईल. ठीक आहे, मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल की पोलीस शिपाई किंवा कारागृह भरतीसाठी मैदानी चाचणीमध्ये जर सिलेक्ट व्हायचं असेल तर मैदानी चाचणीची तयारी कशी असायला पाहिजे किंवा आपला स्कोर बोर्ड नक्की या बोर्ड प्रमाणे कसा असायला पाहिजे, कुठल्या टप्प्यात असायला पाहिजे, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात असेल तर आपण म्हणू शकतो की 100% खात्री आहे त्याचं सिलेक्शन होण्याची, म्हणजे कमसे कम मैदानीमध्ये तरी. आणि लेखीमध्ये जर चांगला स्कोर आणला तर 100% वर्दीची खात्री आहे. ओके, आता लेखीच्या तयारीसाठी तुम्ही काय करू शकता, 45,000 जम्बो नावाचा सिद्धेश्वर हडबे सरांचं पुस्तक आहे, नवीन मार्केटमध्ये आलेला 45,000 जम्बो, भारती प्रकाशनाचा हा पुस्तक आहे. हा पुस्तक नक्की वापरा. याचा फायदा तुम्हाला वर्गीकृत प्रश्न असल्या कारणानं आपला एक एक टॉपिक क्लिअर करायला होतो, त्याच्यामुळे आपले जे काही मार्क्स आहेत ते वाढवायला तुम्हाला नक्की मदत होईल. आणि जसा मैदानीचा आपण मुद्दा बघितला तसा लेखीचा स्कोर बोर्ड सुद्धा तुमचा वरती घेऊन जाईल हा पुस्तक. ठीक आहे, सगळीकडेच उपलब्ध आहे अमेझॉन, फ्लिपकार्ट वरती. आणि सोबतच तुम्ही जिथं पुस्तकं खरेदी करता त्या पुस्तक डेपोमध्ये सुद्धा हा पुस्तक उपलब्ध आहे. ठीक आहे, नक्की घ्या. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरायचं नाही. लाईक नक्की करा आणि चॅनलला जर नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.